Standard 7, Subject E, General Science. Today we are teaching chapter number 1, The Living World, Adaptation and Classification. Last period we have also studied page number 1. So today I will teaching Adaptation in Aquatic Plants. म्हणजेच काय तर जलीय वनस्पतींमधील अनुकूलन आपण अभ्यासणार आहोत. पेज नंबर 2. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. काही aquatic plants जे आहेत त्यांची जी रूट म्हणजे मुळं जी आहेत तर ती मातीमध्ये घट्ट रोवलेली आहेत. तरीसुद्धा म्हणजे पाण्यामध्ये जे तुम्हाला पाण्यामध्ये किंवा जलाशयामध्ये ज्या तुम्हाला प्लांट्स दिसतात तर त्या प्लांट्स आपल्या वरती तरंगताना दिसतात, पण खाली त्यांची मातीमध्ये मुळं घट्ट रोवलेली फ्रेमली रूटेड म्हणजे मातीमध्ये घट्ट रोवलेली मुळं असतात, त्याच्यामुळे त्या पाण्यावरती व्यवस्थितपणे तरंगू शकतात. देअर स्टेम्स आर सबमर्ज फाईल लीव्स अँड फ्लावर्स फ्लोटिंग ऑन द सरफेस. त्यांचं स्टीम वॉटरमध्ये बुडालेलं असतं, त्याच्यामुळे लीव्स आणि फ्लावर्स फ्लोटिंग म्हणजेच तरंगणे इन द सरफेस ऑफ वॉटर म्हणजे पाण्यावरती तरंगताना आपल्याला पानं आणि फुलं दिसतात. हावेवर some plants are entirely afloat. Their roots are not anchored in the soil. म्हणजेच काही अशा प्लांट्स आहेत त्या मुळांसहित पाण्यावरती तरंगताना आपल्याला दिसतात. The surface of the leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. म्हणजे काही प्लांट्स अशा आहेत की त्यांचा जो वरचा कवर आहे लीफचा म्हणा किंवा स्टेमचा तर तो वॅक्स लेयर आहे म्हणजे मेनकट आहे, त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये जरी तरंगत असले तरी त्या प्लांट्स किंवा लीफ जे आहेत किंवा त्याचं स्टीम आहे तर ते कुजत नाही बिकॉज ऑफ वॅक्सी लेयर. लीव्स ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड सिलेंड्रिकल लाईक अ रिबन. काही प्लांट्सचे म्हणजे ॲक्वॅटिक प्लांट्सचे जे लीव्ज आहेत ते कसे आहेत, थिन आहेत, काही सिलेंडर आणि रिबनीसारख्या आकाराचे आहेत, म्हणजेच काही अरुंद आहेत तर रिबनीसारखे पातळ आकाराचे दिसतात. These shape help to withstand fast currents of water. Air spaces in the stem and petioles of aquatic plants are used for floating in water. म्हणजेच काय तर आपल्याला जे आपल्या स्टीम वगैरे जे आहे प्लांटचं तर ते स्टीम असल्यामुळे त्यांना पाण्याचा प्रवाह जो आहे तो वेगवान जरी असला तरी त्या सहन करू शकतात. आणि त्यांचं जे स्टीम आहे किंवा पान आहे याच्यामध्ये जे एअर स्पेस आहे म्हणजे मोकळी हवा जाण्यासाठी असल्यामुळे त्या व्यवस्थितपणे तरंगू शकतात. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स इट मीन्स वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. ट्राय दिस हा आपल्याला नाही, त्याच्या खाली जो दिलेला आहे तो पहा. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस ऑर देअर लीव्स आर लाईक स्मॉल निडल्स or have been modified into thorns. म्हणजेच काय तर डेझर्ट ज्या प्लांट्स आहेत म्हणजे वाळवंटात येणाऱ्या ज्या प्लांट्स आहेत त्या एकतर लीफलेस असतात किंवा जर लीफ असतील किंवा लीव्ज असतील तर एकदम स्मॉल असतात. निडल्स म्हणजे सुईच्या आकाराची असतात. मग ह्या निडल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होते किंवा मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे तर थॉर्न्स म्हणजे काट्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. ॲज अ रिझल्ट याच्यामुळे काय झाले बघा, म्हणजे निडल्सचं कन्व्हर्जन थॉर्न्समध्ये झाल्यामुळे दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपरेशन. म्हणजे थॉर्न्सचं जे पाणी जर असलं तर त्याचं इव्हॅपरेशन होते म्हणजे बाष्पीभवन होते. काटेरी असल्यामुळे थोड्या प्रमाणावरती किंवा कमी प्रमाणावरती वॉटर इव्हॅपरेशन होत आहे. द स्टीम स्टोअर वॉटर अँड फूड अँड इज देअरफॉर फ्लेशी. म्हणजे याचं जे स्टीम आहे तर त्या स्टीममध्ये काय केलं जातं, वॉटर स्टोअर केलं जातं, त्याचबरोबर देअरफॉर फ्लेशी म्हणजे मांसल भाग किंवा मांसल जास्त प्रमाणावरती हे लीफ असतात. द स्टीम्स आर ग्रीन. हे जे स्टीम आहे ते ग्रीन असते. ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द अब्सेन्स ऑफ लीव्स. म्हणजे बघा यांना काटे लीफ नसल्यामुळे हे जे स्टीम आहे तर स्टेम काय करते, फोटोसिंथेसिस करण्याचं काम करत आहे. देअरफॉर
Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. म्हणजे बघा ह्या ज्या डेझर्ट्स प्लांट्स आहेत तर या प्लांट्स काय आहेत तर त्यांचे जे रूट्स आहेत तर काही रूट्सना जमिनीमध्ये पेनिट्रेट डीप म्हणजे खोलवर मातीमध्ये बुडलेली आहेत आणि काही असे वरती स्प्रेड झालेली आहेत का तर पाणी शोधण्यासाठी काही वरती आहेत आणि काही जमिनीमध्ये आहेत. There is a thick layer of waxy substances on the stem of these plants too. म्हणजे काही वनस्पतींच्या खोडावर देखील मेणचट किंवा मेणासारखा जाडसर थर आपल्याला दिसून येतो. पेज नंबर 3. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स. म्हणजेच हिमाचल प्रदेशातील वनस्पतींचे अनुकूलन कसं होते पाहूयात. Plants of snowy regions mainly include conifers like देवधर अँड पाईन. म्हणजे ज्या स्नोई रिजनमध्ये प्लांट्स येतात त्या कोणत्या आहेत तर देवधर अँड पाईन अशा. कोनिफरस सूचीपर्णी म्हणजे टोकदार खाली निमुळते आकाराचे असणारे. These trees are conical in shape due to their sloping branches. म्हणजे या वनस्पतींचा आकार हा कोनिकल शेप म्हणजे शंकूसारखा आकार असतो आणि स्लोपिंग ब्रँचेस म्हणजे उतरत्या किंवा खालच्या बाजूने उतरत्या दिशेने फांद्या असतात. इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दीज रिजन्स देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम अक्युमुलेटिंग ऑन द ट्रीज. म्हणजेच काय बघा तर स्नोई रिजनमध्ये जास्त प्रमाणावरती किंवा मोठ्या प्रमाणावरती स्नोफॉल होतो किंवा थंडी पण जास्त प्रमाणावरती असते. त्याच्यामुळे या प्लॅन्टला कोनिकल शेप म्हणजे शंकूसारखा आकार आलेला आहे. हा शंकूचा आकार असल्यामुळे याच्यावरती जरी बर्फ पडला तरीसुद्धा याच्यावरती साचून राहत नाही. कारण का की तर याचं ब्रँचेस जे आहेत त्या खालच्या बाजूने झुकलेल्या असल्यामुळे जरी स्नो पडला तरी तो खाली वाहून जाणार अशा त्यासाठी त्याची रचना तशी आहे. द थिक bark help to tree to withstand the cold. म्हणजे या जे प्लांट्स आहेत तर यांच्या ज्या बार्क म्हणजे साली ज्या आहेत तर त्या कशा आहेत थिक म्हणजे जाड असल्यामुळे या किती जरी थंडी असली तरीसुद्धा व्यवस्थित तग धरू शकतात म्हणजे दीर्घकाळ टिकू शकतात. नेक्स्ट पॉईंट ॲडॅप्टेशन इन प्लांट्स फॉर फॉरेस्ट रिजन. म्हणजे जंगल प्रदेशातील वनस्पतींचं अनुकूलन कसं आहे पाहूयात. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स ट्रीज श्रब्स अँड हर्ब्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष त्याच्यामध्ये ट्रीज म्हणजे वृक्ष श्रब म्हणजे झुडूप आणि हर्ब्स म्हणजे रोपटे आर फाउंड इन फॉरेस्ट. म्हणजे हे सगळे कसं जंगलामध्ये आढळून येतात. दीज प्लांट्स कम्प्लीट अमंग देमसेल्फ फॉर सनलाईट. म्हणजे हे जे सगळे प्लांट्स आहेत म्हणजे ट्रीज श्रब्स हर्ब्स जे आहेत तर यांना सूर्यप्रकाश मिळण्यासाठी यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली असते फॉरेस्टमध्ये. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लिंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. म्हणजेच काय तर ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट म्हणजे ह्या फॉरेस्टमधल्या ज्या प्लांट्स आहेत किंवा ट्रीज आहेत तर खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा उंच उंच वाढत जातात बिकॉज ऑफ त्यांना सनलाईट भेटावी म्हणून. अँड क्लिंबर्स म्हणजे वेली अँड वाईन्ससुद्धा वेली ह्या ग्रो टू सपोर्ट ऑफ ट्रीज. म्हणजे ह्या वेली म्हणजे फक्त फॉरेस्टमध्ये उंच वृक्ष आढळतात असं नाही. काही क्लिंबर्स म्हणजे वेलीसुद्धा आढळून येतात. तर ह्या वेली काय करतात ह्या मोठ्या झाडांचा आधार घेत त्याला वर स्प्रिंकल लाईक टेंड्रिल्स म्हणजे गुंडाळी घेत घेत अशा स्टेमभोवती अशा वाढत जातात. म्हणजे फॉरेस्टमध्ये आपल्याला ट्रीज पण भेटतात श्रब्स किंवा हर्ब्ससुद्धा भेटतात आणि या सगळ्यांना सनलाईटची आवश्यकता आहे. ऑन द स्ट्रीम ऑफ सम क्लिंबर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. म्हणजे या वेलींवरती किंवा या खोडांवरती तणाव होणे म्हणजेच काय तर खोडांचे अनुकूलन म्हणजे ॲडॅप्टेशन होणे होय. नेक्स्ट बघा ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. म्हणजेच काय तर गवताळ प्रदेशामधील वनस्पतींचे अनुकूलन बघूयात आपण. डायव्हर्स टाईप ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. म्हणजेच काय तर आपल्याला जी खुरटी झुडपे
गवत आहेत. असे आपल्याला गवताचे विविध प्रकार आपल्याला गवताळ प्रदेशामध्ये, ग्रासलँड म्हणजे प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येतात. फायबरस रूट्स म्हणजे तंतुमय मुळे असतात त्यांना. ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन म्हणजेच बघा, फायबरस रूट्स असल्यामुळे सॉइल इरोजन म्हणजे धूप, जमिनीची धूप म्हणजे माती वाहून जाण्याचं प्रमाण जे आहे ते थांबवलं जातं बिकॉज ऑफ फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस. फॉरेस्ट इन द इक्वॅकॉर्डिकल रिजन्स आर डेन्स म्हणजे विषुववृत्तीय जे प्रदेश आहेत या ठिकाणी आपल्याला जे फॉरेस्ट आहे ते डेन्स म्हणजे दाट किंवा मोठ्या प्रमाणावरती दाट, घनदाट असं दिसून येत आहे. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दीज ग्रासेस. बघा, हे ग्रासलँड प्लांट्समध्ये या भागामध्ये आपल्याला कोणते प्लांट्स ॲनिमल्स आढळून येतात तर टायगर, सर्वांना टायगर माहीतच आहे. त्याचबरोबर एलिफंट आहे, डिअर आहे, हत्ती आहे, हरिण आहे. हिडन म्हणजे लपून बसलेले. हे जंगल दाट असल्यामुळे इथं गवत जास्त किंवा मोठ्या प्रमाणावरती उंच आपल्याला दिसून येतं आणि उंच असल्यामुळे त्याच्यामध्ये हे ॲनिमल्स सहजपणे लपून बसतात. हावेवर त्याचबरोबर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट म्हणजे जे थंड प्रदेश आहे किंवा थंड हवामान आहे, थंड प्रदेशामध्ये तिथलं जे ग्रास आहे किंवा गवत आहे हे खूप शॉर्ट आहे म्हणजे लहान किंवा उंचीनं कमी आहे. तिथं ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. या ठिकाणी कमी उंचीचं गवत असल्यामुळे अशा ठिकाणी रॅबिट म्हणजे ससा हा मोठ्या प्रमाणावरती आढळतात. ग्रासेस वास्ट मिल्ड्यू आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स म्हणजे वास्ट मिल्डो म्हणजे प्रचंड कुरण असलेलं किंवा जास्त गवताळ प्रदेश असलेलं. फाउंड इन हिली रिजन्स म्हणजे पठारी किंवा मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला हे जे ग्रासलँड आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आढळून येतात. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद.